प्रत्येक गृहिणीसाठी महत्त्वाच्या 55 किचन टिप्स. 1. आपल्या घरातील कुठलाही प्रकारचा गॅस वापरतो त्यावर जी शेगडी आहे त्या शेगडीवरच्या फ्लेमच्या जाळीवरती कोणत्याही पिठाची भाकरी, पापड, वांगी, कणीस, कांदा यासारखे अनेक पदार्थ भाजून खाऊ नका. कारण त्या गॅसमध्ये विषारी लिक्विड असल्यामुळे घशाचा आणि आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. 2. एक बादली कोमट पाण्यात लिंबू पिळून आंघोळ केल्यास त्वचा चमकदार होते. 3. मोड आलेली मटकी शिजवताना पाणी न घालता फक्त वाफेवर शिजवावी म्हणजे मटकी चवीला अप्रतिम लागते. 4. गाजराचा रस आणि मध एकत्र करून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 5. कोरफडीचा गर चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूप उपयुक्त ठरते. 6. खोबरेल तेल ओठांवर दररोज रात्री लावावे, ओठ चमकदार बनतील. 7. चेहऱ्याला चमक येण्यासाठी टोमॅटो आणि काकडी खूप उपयुक्त ठरते. 8. चंदन पावडर किंवा चंदन उगाळून तयार केलेली पेस्ट ही आपली त्वचा उजळ करण्यास मदत करते. 9. चमकदार त्वचेसाठी कच्चं दूध खूप फायदेशीर आहे. 10. ग्लिसरीन आणि दह्याचे मिश्रण ओठांवर लावल्यास ओठ मऊ आणि गुलाबी होतात. 11. त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे. 12. लिंबाच्या रसात मुलतानी माती, चंदन पावडर मिसळून लावल्यास चेहऱ्यावरील काळेपणा कमी होतो. 13. आंबे, हळद आणि जायफळ दुधात उगाळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा काळेपणा कमी होतो. 14. कोरड्या त्वचेसाठी गुलाब पाणी व ग्लिसरीनचा वापर एकत्रितपणे केल्यास कोरडेपणा नाहीसा होतो. 15. नेहमी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते. 16. वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे, त्रास कमी होतो. 17. ताकात ओवा टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते. 18. थोडीशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्याने डोकेदुखी कमी होते आणि शांत झोप लागते. 19. ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. 20. सर्दीने नाक गळत असल्यास हळदीचा धूर घ्या, नाक वाहणे थांबते. 21. एक बादली कोमट पाण्यात लिंबू पिळून आंघोळ केल्यास त्वचा चमकदार होते. 22. शेपूची भाजी खायला आवडत नसेल तर कधीकधी शेपूचे वडे किंवा थालीपीठ बनवावे. डोळ्यांची दृष्टी मजबूत हवी असेल तर आपल्या आहारात कांदा खाणे गरजेचे आहे. 23. मूग डाळीचे धिरडे कुरकुरीत करण्यासाठी डाळीमध्ये 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ मिसळावे. 24. केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी वाढते. 25. घरात किंवा स्वयंपाकघरात मोरपिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात. 26. घराच्या कोपऱ्यामध्ये बोरिक पावडर किंवा डांबर गोळी टाकून ठेवले तर झुरळ नाहीसे होतात. 27. कोबीच्या भाजीमध्ये थोडी चणा डाळ, 2 भोपळी मिरची कापून टाकली तर भाजी खूपच छान लागते. 28. थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. 29. सर्दी ताप आल्यास काढा करताना चमचाभर धने कपभर पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे, सर्दी ताप कमी होतो. 30. आल्याचा तुकडा कुंडीत पेरून ठेवला तर केव्हाही त्याचा वापर करता येतो. 31. अजीर्ण झाल्यास आलं ठेचून त्याची बारीक पूड करावी, त्यात थोडे मीठ घालावे. 32. रात्री पाण्यात मेथी भिजत घालून ती सकाळी खाल्ल्यास रक्तातील साखर वाढत नाही, भूक वाढते. 33. उपवासात सतत पाणी प्यायला हवे. सारखं पाणी प्यायल्याने शरीराला त्रास होत नाही आणि उपवासात चक्कर येत नाही. 34. शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. 35. उपवास असताना चहा किंवा कॉफी घेतल्याने तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 36. उपवासाचे पदार्थ तयार करताना बहुतांश वेळा बटाट्याचा वापर केला जातो. 37. तिळाचे तेल पांढऱ्या केसांना लावल्यास केस काळे होतात. 38. उकळलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याचे सालपट लवकर निघते. 39. शेंगदाण्याला पाण्याचा हात लावून भाजल्याने शेंगदाणे खमंग भाजले जातात. 40. मिठाच्या बरणीवर टिश्यू पेपर ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही. 41. कुरकुरीत पुऱ्या बनवण्यासाठी पुऱ्याच्या कणकेत
2 चमचे गरम केलेले तेल आणि चिमूटभर साखर घाला. 42 कुरकुरीत भजी बनवण्यासाठी मिश्रणात मक्याचे किंवा तांदळाचे पीठ घालावे. 43 तांदूळ शिजवताना कुकरमध्ये 1 चमचा लिंबूरस घातल्यास भात मोकळा होतो. 44 बटाटे आणि कांदे एकत्र साठवू नये, त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात. 45 भेंडीची भाजी बनवताना त्यात 1-2 लिंबाच्या रसाचे थेंब घातल्यास भेंडी चिकट होत नाही. 46 चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावे. 47 पनीरला तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यास थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पंजी होतात. 48 टोपात दूध ओतायच्या आधी टोपात थोडे थंड पाणी ओतावे, त्यामुळे दूध तळाला करपत नाही. 49 कपड्यांना चहाचा डाग लागला असेल तर लिंबू लावून स्वच्छ धुवून घ्यावे. 50 फरशी पुसताना खडे मीठ टाकून पुसावे, यामुळे किडे आणि माशांपासून सुटका होते. 51 रात्री शांत झोप येत नसेल तर रोज रात्री झोपताना पायांना खोबरेल तेलाने मसाज करावा. 52 उंची वाढवण्यासाठी रोज सकाळी खजूर आणि म्हशीचे दूध पिल्याने उंची लवकर वाढते. 53 पांढरे मीठ, थंड पाणी, साखर आणि मैदा यांचा वापर कमीत कमी करा, कारण ते आपल्या शरीराला हानी पोहोचवतात. 54 खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. 55 मिक्स कडधान्याची आमटी बनवताना कडधान्य थोडेसे भाजून घ्यावेत, त्यामुळे कडधान्य लवकर शिजतात आणि गॅस देखील कमी लागतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार.